मोडलगाव, जुगणी, बोरवण, भोगवाडे ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचार विरोधात दुसरे आमरण उपोषण सुरू। अक्राणी तालुक्यातील मोडलगाव, जुगणी, बोरवण, भोगवाडे ग्रामपंचायतीतील झालेल्या कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणी अद्याप ठोस व निष्पक्ष चौकशी होत नसल्याचा आरोप करत दिलवर पाडवी, गणपत तोडवी, वन्या पावरा, वाहऱ्या पावरा यांनी 23 फेब्रुवारी 2026 रोजी मोडलगाव ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे। या संदर्भात पाडवी यांनी जिल्हाधिकारी नंदुरबार, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार, पंचायत समिती धडगाव, पोलीस अधीक्षक नंदुरबार, पोलीस निरीक्षक मसावद, उपविभागीय पोलीस शहादा तसेच ग्रामसेवक व सरपंच ग्रामपंचायत मोडलगाव यांना निवेदन सादर केले आहे। निवेदनात नमूद करण्यात आले आहे की ग्रामपंचायतीतील 2020 ते 2025 या कालावधीत मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशय असून या संदर्भात जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत विभाग व मंत्रालय स्तरावर वारंवार तक्रारी व पत्रव्यवहार करण्यात आला आहे। मात्र वरिष्ठ कार्यालयाकडून चौकशीचे आदेश येऊनही ग्रामपंचायत स्तरावर खोटे व दिशाभूल करणारे अहवाल सादर करून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे। पाडवी यांनी स्पष्ट केले आहे की जोपर्यंत निष्पक्ष व सखोल चौकशी होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेतले जाणार नाही। त्यांनी चौकशीसाठी 2 स्वतंत्र समित्या स्थापन करण्याची मागणी केली आहे। पहिल्या समितीमार्फत 2020 ते 2025 या कालावधीत ग्रामपंचायतीला मिळालेला निधी तसेच 14 व 15 वित्त आयोगामार्फत प्राप्त झालेल्या निधीचा वापर कुठे झाला व कसा करण्यात आला याची सविस्तर माहिती संकलित करून अहवाल सादर करण्यात यावा। दुसऱ्या समितीमार्फत पहिल्या समितीच्या अहवालाच्या आधारे करण्यात आलेल्या कामांची प्रत्यक्ष पाहणी करून कामाची गुणवत्ता तपासण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। दरम्यान या प्रकरणात वेळेत योग्य चौकशी न झाल्यास उपोषण तीव्र करण्यात येईल असा इशारा देखील त्यांनी दिला आहे। या उपोषणामुळे तालुक्यातील प्रशासनाचे लक्ष वेधले गेले असून आता प्रशासन यावर काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। स्थानिक प्रशासन कर्मचारी यांची पाठांकन करत आहे का? जर पाठांकन करत असेल तर आम्ही कोणाच्या दारी जाऊ? अक्राणी तालुक्यातील प्रशासनच अशा कर्मचाऱ्यांना पाठीशी घेत असेल तर मग आम्ही कोणाच्या दारी जाऊ? अशी एक ना अनेक प्रश्न स्थानिक नागरिक करत आहे। सातपुडा न्यूज वाहिनी, अक्राणी तालुक्यातील मोडलगाव या ग्रामपंचायतीच्या ठिकाणी आम्ही 23 फेब्रुवारी 2026 पासून उपोषण करीत आहात। उपोषण करण्याचे कारण आहात की मोडलगाव या ग्रामपंचायतीमध्ये बोरवण, भोगवाडे या 4ही ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार झाला असल्याबाबत आम्ही वेळोवेळी शासन स्तरावर, जिल्हा स्तरावर असं वेगवेगळ्या ठिकाणी सगळी ठिकाणी आम्ही पाठपुरावा केला, परंतु भ्रष्टाचार झालेल्या या विषयावर चौकशी करण्यासाठी कोणतेही अधिकारी की गटविकास अधिकारी किंवा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे चौकशी करण्यासाठी टाळत असल्याने किंवा जे भ्रष्टाचार केलेले आहे त्या सरपंचाला वाचवण्यासाठी हे अधिकारी ते मदत करत आहात। या दृष्टिकोनातून आम्ही पहिले उपोषण 19 जानेवारी 2026 पासून केले होते आणि दुसरं उपोषण आता आम्ही 23 फेब्रुवारी 2026 पासून करीत आहेत। परंतु आज दुसरा दिवस असून सुद्धा कोणतेही अधिकारी इथे चर्चेला आलेले नाही किंवा कोणत्याही ठोस कारवाई करण्यास ते तयार नाही, कारण त्यांना सरपंचाला वाचवायचे आहेत। कारण ते जे ग्रामसेवक आणि सरपंच ज्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे त्यांना ते 100% पाठीशी घालत आहात आणि म्हणून आम्ही आज जो उपोषण करण्याचा निर्णय घेतलेला आहे की जरी ते तुम्ही कितीही वाचवायचा प्रयत्न केला तरी आम्ही कडक तीव्र स्वरूपाचे उपोषण करून आम्ही आमची मागणी पूर्ण करणार आहोत। आमची उपोषणाची मागणी आहात की ज्या 4ही ग्रामपंचायतीमध्ये जेवढे कामे झालेले आहेत त्यांची माहिती गोळा करून एक समिती तयार करायची, 2 प्रकारची समिती तयार करून एक गुणवत्ता चेक करतील असे 2 प्रकारची समिती आहे। जोपर्यंत आम्हाला या 2 प्रकारची समिती तयार करून पूर्ण सकल चौकशी होत नाही तोपर्यंत आमचे उपोषण मागे घेतले जाणार नाही। जरी आमच्या या मागणीवर त्या शासनाने प्रशासनाने लक्ष दिले नाही तरी आम्ही कडक प्रकारचे तीव्र स्वरूपाचे उपोषण करणार आहोत। जय दिवस।